आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाला आगामी निवडणुकांत पराभूत करण्याचे आवाहन त्यांनी केले. महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असते तर संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात वाढले असते. मात्र काँग्रेससह विरोधी पक्षांनी याला पाठिंबा न दिल्याने हा बदल घडू शकला नाही, असा आरोप चव्हाण यांनी केला. भाजपाच्या नारी शक्ती वंदन कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की येणाऱ्या जिल्हा परिषदेसह सर्व निवडणुकांत काँग्रेस आणि इतर विरोधकांना पराभूत करणे ही सर्वांची, विशेषतः महिलांची मोठी जबाबदारी आहे. मला महिलांकडून जोरदार प्रतिसाद पाहिजे आहे. आपलं आरक्षण होता होता राहून गेलं. पंतप्रधान मोदींनी लोकसभेच्या सभागृहामध्ये आणि आपल्या देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांनी हे अधिनियम, हा कायदा पास करण्यासाठी ज्याला 2/3 बहुमत लागतं, जे नव्हतं आमच्याकडे, पण आम्हाला अपेक्षा होती की महिलांच्या आरक्षणावर तरी सुद्धा विरोधक साथ देतील अशा प्रकारची अपेक्षा होती. म्हणून बिल आणलं. ते संसदेमध्ये पारित झालं असतं तर महिलांना वाढीव जागा मिळाल्या असत्या, आणि त्या वाढीव जागा मिळाल्या असत्या तर आपण पाहतोय की आपल्या मतदारसंघाची संख्या ही 816 जागा झाल्या असत्या, तर किमान 272 महिला खासदार आगामी काळात देशामध्ये निवडून आल्या असत्या. म्हणजे मगाशी श्रीजाने सांगितलं की आपल्याला 13 वर्ष लागली 14% आरक्षण मिळायला. मला वाटतं की 13 वर्ष लागली ना, पैसा 67 वर्ष लागली 14% आरक्षण मिळायला. तर आता एवढ्या जागा आता झटकन मिळाल्या असत्या तर महिलांची संख्या वाढली असती. कुठल्याही राज्याच्या जागा कमी झाल्या नसत्या. ही जी बोंब चालू होती की दक्षिणाच्या जागा कमी होणार, साऊथ म्हणजे इंडियाच्या जागा कमी होणार, ते सुद्धा अमित भाईंनी सांगितलं सगळीकडे 50% जागा मी वाढवून देऊ. कुठल्याही राज्याच्या जागा कमी झाल्या नसत्या. आणि मतदारांची संख्या जी 15 लाखापासून 25 लाख, एक लोकसभा 15 लाखापासून 25 लाखापर्यंत गेली होती, ते सगळीकडे समान एकंदरीत जनगणना झाल्याबरोबर पुनर्रचना करत काय झालं असतं तर सर्वांना जनगणनेनंतर आरक्षण मिळालं असतं. एवढे सोपे गोष्ट, तुम्हाला जास्त विचार करायची गरज नाही. थोडक्यात तुम्ही म्हणलं लोकांना महिला आरक्षण झालं नाही, का झालं नाही, कशामुळे झालं नाही, विरोधी पक्ष एक सांगतो, आम्ही एक सांगतो, नेमकं काय. मला वाटतं आजच्या या सगळ्या प्रेझेंटेशन मध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की विरोधी पक्षाने, काँग्रेस सहित विरोधी पक्षाने हे होऊ दिलं नाही. म्हणून आगामी काळामध्ये महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदा असो, महाराष्ट्रातल्या पुढच्या कुठल्याही निवडणुका असो, महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाच्या अशा नकारात्मक भूमिकेमुळे त्यांना पराभूत करणं हे आम्हा सर्वांचं काम आहे. महिलांची जिम्मेदारी अधिक राहणार आहे की ज्यांनी तुम्हाला आरक्षण देऊ दिलं नाही त्यांना आता या ठिकाणी लोकशाहीमध्ये स्थान आपल्याला देता कामा नये. ही जिम्मेदारी तुम्ही ओळखली पाहिजे. आणि आगामी काळामध्ये भाजपची ताकद महाराष्ट्रामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये अधिक आल्यानंतर आगामी काळामध्ये देशामध्ये आपली संख्या एवढी झाली पाहिजे की कोणावरही अवलंबून न राहता आपण आपले काही मित्र पक्षांना घेऊन 2/3 मेजॉरिटीने सहजपणे तुम्हाला आपल्याला खासदार आमदार करता आलं पाहिजे. हा त्यातला सरळ हिशोब आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.